हॅलो. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं की आपण बरेचसे टेक्निकल इंडिकेटर्स बघितले आणि त्याचे काही आपण काहीतरी वीकली स्ट्रॅटेजीज बघितल्या त्या टेक्निकल इंडिकेटर्सवर डिपेंड्स असतात. आणि जे काय आपण व्हिडिओज होते ते शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी होते, वीकली किंवा मंथली ट्रेडिंगसाठी. कोणत्या स्टॉकमध्ये तुम्हाला करायचं असेल तर आता तुम्हाला लॉंग टर्म जर आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल एखाद्या स्टॉकमध्ये तर त्याचं फंडामेंटल अनालिसिस करावं लागतं. तर कोणत्या पण स्टॉकचे दोन अनालिसिस असतात, एक असतं टेक्निकल अनालिसिस आणि एक असतं फंडामेंटल अनालिसिस. दोन्ही अनालिसिस खूप महत्त्वाचे आहेत. तर लॉंग टर्मसाठी दोन्ही सुद्धा करतात, टेक्निकल सुद्धा करतात, फंडामेंटल सुद्धा करतात. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असते 5-10 वर्षासाठी तर त्याचं फंडामेंटल अनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. तर फंडामेंटल अनालिसिस आपण आता आजपासून चालू करू आणि मधून फंडामेंटल टेक्निकल दोन्ही मिक्स टॉपिक आपण घेत जाऊ. म्हणजे शॉर्ट टर्मसाठी सुद्धा आणि लॉंग टर्म आपण चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघू. पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला कंपनीचे फंडामेंटल्स कसे रीड करायचे ते आलं पाहिजे. तर कंपनीचे फंडामेंटल्स मध्ये दोन प्रकार असतात, एक असतात क्वालिटेटिव्ह फंडामेंटल्स, एक असतात क्वांटिटेटिव्ह फंडामेंटल्स. क्वालिटेटिव्ह फंडामेंटल्स मध्ये काय आहे की बाबा कंपनीचे शेअर होल्डर्स कोण आहेत, कंपनीचं प्रोडक्ट काय आहे किंवा कंपनीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये त्यांचं पूर्ण होल मार्केटमध्ये ते प्रोडक्ट किती पॉवरफुल आहे, त्यांच्याकडे काय कॉम्पिटेटिव्ह एज आहे, म्हणजे असं काय त्या प्रोडक्टमध्ये की बाकीच्या कंपन्यांकडे ते प्रोडक्ट नाही आहे. तर ती कंपनी पुढच्या 20-30-40 वर्ष किती मार्केटमध्ये सस्टेन करू शकते, त्यांचे जे कॉम्पिटेटिव्ह आहेत त्यांचं आणि त्यांच्या कम्पॅरिझन करावं लागतं. तर ह्या गोष्टी क्वांटिटिव्हमध्ये येतात. आणि क्वालिटेटिव्हमध्ये येतात की कंपनीचं बॅलन्स शीट बघावं लागतं, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघावं लागतो, कॅश फ्लो बघावं लागतो की कंपनीमध्ये जो पैसा येतोय, कंपनीमधून जो बाहेर पैसा चाललाय तर तो कसा इन्व्हेस्ट होतो, कंपनी त्या पैशाचा कसा उपयोग करते, त्या कंपनीचे व्हॅल्युएशन्स काय, ती कंपनी किती महाग आहे, किती स्वस्त आहे, किती कर्ज आहे त्या कंपनीवरती किंवा कंपनीवर किती लोन आहे, या सगळ्या गोष्टी आपण क्वांटिटेटिव्हमध्ये करतो. तर आपण सुरुवातीला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू फंडामेंटलमध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये आपल्याला मेन रेशोज आपल्याला स्टडी करावं लागतात. त्याच्यामध्ये 6 प्रकारचे रेशो असतात, तिथून आपण सुरू करू. त्याला एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. तर म्हणजे पूर्ण हे जे फंडामेंटल्स अनालिसिसचे व्हिडिओ असतील तर कोणी म्हणजे लॉंग टर्मसाठी जर सिरियस असाल तर प्लीज सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, ठीक आहे. फंडामेंटल रेशोजमध्ये हे 6 प्रकारचे रेशोज असतात बघा. एक व्हॅल्युएशन रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, लिक्विडिटी रेशो, लिव्हरेज रेशो, एफिशियन्सी रेशो, ग्रोथ रेशो. आज आपण फक्त व्हॅल्युएशन रेशो बद्दल बोलणार आहे. बाकीचे प्रत्येक एक व्हिडिओ प्रत्येक रेशो बद्दल मी नंतर बनवल. व्हॅल्युएशन रेशो म्हणजे सिंपल अर्थ आहे की कंपनीची जी शेअरची प्राइस आहे सध्या तर ती स्वस्त आहे की महाग आहे, ही कशी ठरवायची. तर त्याचे भरपूर सारे पॅरामीटर्स आहेत, ते आपण बघू. व्हॅल्युएशन रेशोमध्ये एवढं आपल्याला शिकायला भेटतं, ठीक आहे. व्हॅल्युएशन रेशो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कंपनीची जी शेअरची किंमत आहे ती स्वस्त आहे की महाग आहे, ह्याला आपण व्हॅल्युएशन असं म्हणतो. की आपण काय करतो की कंपनीची जी शेअर्सची किंमत आहे त्या शेअर्सच्या किमतीला त्याच्या जो कॅश फ्लो आहे, कंपनीकडे जे असेट्स आहेत, जे कंपनीचा सेल्स आहे, जे कंपनीचं प्रॉफिट आहे त्याच्याशी तुलना करतो. कंपनीच्या सध्याच्या शेअर्सच्या प्राइस बरोबर त्या सगळ्यांची तुलना करतो आणि त्याचा जो रेशो येतो तो रेशो बघतो, तो रेशो बाकी कंपन्यांशी कम्पेअर करतो. तर हे जे कम्पॅरिझन असतं, हे जे रेशो असतात त्याला व्हॅल्युएशन रेशो म्हणतात. व्हॅल्युएशन रेशो म्हणजे सिंपल एवढं की कंपनीची शेअर्सची प्राइस महाग आहे की स्वस्त आहे. जनरली लोकांना काय वाटतं की समजा एखाद्या शेअर्सची प्राइस 1000 रुपये आणि एखाद्या शेअर्सची प्राइस 500 रुपये, तर 500 रुपये म्हणजे स्वस्त आणि 1000 रुपये म्हणजे महाग. तर असं ही गोष्ट नसतं. तुम्हाला व्हॅल्युएशन रेशो पहिले चेक करावं लागतील. बऱ्याच वेळा असं असतं की 500 रुपये स्वस्त असतात आणि 1000 रुपये स्वस्त असतात आणि 500 रुपये महाग असतात. असं तर भरपूर वेळा होतं. याच्यासाठी व्हॅल्युएशन रेशो तुम्हाला बघावं लागतं. आणि आणखीन तुम्हाला जर काही स्टॉक सापडायचे असेल अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स, म्हणजे कंपनीची जी खरी किंमत असायला पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा स्टॉकची किंमत सध्या कमी आहे, म्हणजे तो अंडर व्हॅल्यूड आहे,
तर ते शोधण्यासाठी तुम्हाला हे रेशोचा स्टडी करावा लागतो. म्हणजे तुम्हाला एक व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तिथं करता येते. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे ती लॉंग टर्म मध्ये तुम्हाला खूप चांगलं रिटर्न देईल. ते रिटर्न देण्यासाठी हे रेशोज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे रेशोज नेटवर तुम्हाला फ्रीली सगळे बघायला भेटतात, पण त्याचा पहिले तुम्हाला त्याच्या पाठीमागचं लॉजिक माहिती पाहिजे की हे रेशोज म्हणजे एक्झॅक्टली काय. ठीक आहे. तर आपण हे जे व्हॅल्युएशन रेशोज आहेत त्याच्यामध्ये एकूण 6 रेशोज असतात. एक असतो पीई रेशो, प्राइस टू अर्निंग. दुसरा पीबी, प्राइस टू बुक व्हॅल्यू. तिसरा असतो पीएस रेशो, प्राइस टू सेल्स. तिसरा असतो ईव्ही बाय इबिडा रेशो, प्राइस टू कॅश फ्लो. पाचवा आहे डिव्हिडंड यील्ड. सहावा आहे अर्निंग यील्ड. तर हे 6 जे पूर्ण रेशोज आहेत हे आपण एक 1 बाय 1 चेक करू. पहिला बघू पीई रेशो. त्याच्या अगोदर तुम्हाला मार्केट कॅपिटलायझेशन हे कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता कोणत्या पण कंपनीचं समजा आपण म्हणतो ही कंपनीची किंमत किती आहे बाजारामध्ये. आता उदाहरण रिलायन्सची कंपनीची किती किंमत आहे, तर ती कंपनीची किंमत किती आहे म्हणजे त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे हा त्याचा अर्थ असतो. मार्केट कॅपिटलायझेशन कसं काढतात, त्या कंपनीचे एकूण नंबर ऑफ द शेअर्स, बरोबर, नंबर ऑफ द शेअर्स मल्टिप्लाय बाय त्या शेअर्सची किंमत किती आहे, या दोघांचा गुणाकार केला जी व्हॅल्यू येते त्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात. आणि तो तिचा बाजारातला भाव असतो. हा सिंपल त्याचा फॉर्म्युला आहे मार्केट कॅपिटलायझेशन. तुम्हाला मी वेबसाईटवर दाखवतो. याच्यावरती येतं TCS कंपनी. ठीक आहे, TCS वरती गेलो. इथे सगळ्यात पहिलं जे येतं हे 11,24,701 हे कंपनीचा भाव आहे सध्या बाजारामधला. हा भाव कसा आला की कंपनीची शेअर्सची प्राइस, ही प्राइस करंट प्राइस, शेअर्सची प्राइस गुणिले कंपनीची एकूण नंबर ऑफ द शेअर्स जे ट्रेड होतात त्यांचा गुणाकार जो असतो तो असतो मार्केट कॅपिटलायझेशन, बरोबर. आता हे मार्केट कॅपिटलायझेशन वरून कंपन्या डिवाइड केल्या जातात. एक लार्ज कॅप कंपनी, मिड कॅप कंपनी, स्मॉल कॅप कंपनी. ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 20,000 करोडपेक्षा जास्त असतं त्यांना म्हणतात लार्ज कॅप कंपनीज. इथे मी लिहिलंय बघा, मी मार्कर सेट करतो. ज्या कंपनीचं मार्केट कॅप हे 20,000 करोडपेक्षा जास्त आहे त्या असतात लार्ज कॅप कंपनीज. आणि ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,000 करोड ते 20,000 करोड पर्यंत असतात त्या असतात मिड कॅप कंपनीज. आणि 5,000 करोडपेक्षा ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी असतं ते असतात स्मॉल कॅप कंपनीज. ह्या 3 टाईपमध्ये कंपनीज शेअर मार्केटमध्ये डिवाइड केल्या जातात, बरोबर. ह्या ज्या असतात ह्याला ब्लू चिप कंपनीज पण म्हणतात. लार्ज कॅप कंपनीजला ब्लू चिप कंपनीज म्हणतात. ह्या जनरली खूप स्टेबल असतात, खूप सेफ असतात इन्व्हेस्टिंगसाठी. पण ह्यांची ग्रोथ पण कशी असते, ह्यांची ग्रोथ पण स्लो स्टेडी ग्रोथ असते, स्लो आणि स्टेडी, पण त्या रिस्क कमी असतात. मीडियम मिड कॅप कंपनीमध्ये कसे असतात, रिस्क थोडी जास्त असते पण रिटर्न्स पण थोडेसे जास्त असतात. रिस्क आणि रिवॉर्ड जो असतो तो बॅलन्स असतो मिड कॅप कंपनीमध्ये. म्हणजे तुम्हाला थोडीशी रिस्क पण घ्यावी लागेल पण त्याप्रमाणे रिटर्न्स पण थोडे चांगले येतील. या मिड कॅप कंपनीज असतात. आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये रिस्क जास्त आणि रिटर्न पण जास्त. जिथं रिस्क इन्व्हॉल्व्ह होते तिथं रिटर्न्स पण जास्त असतात. मग ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतो तो काही कंपन्या आपल्याला याच्यातून सुद्धा शोधावं लागतात स्मॉल कॅप कंपन्यांमधून की ज्यांचे फंडामेंटल जरी स्ट्रॉंग नसले पण त्यांचं क्वालिटी चांगली आहे, त्यांचं इन फ्युचरमध्ये येणाऱ्या मार्केटमध्ये त्यांचा बिझनेस चांगला वाढू शकतो. या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून आपण काही स्मॉल कॅप कंपनीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण की तिथं रिटर्न्सचे जे चान्सेस असतात ते खूप जास्त असतात. तर हे झालं मार्केट. आता आपण रेशो सुरू करू. पहिला रेशो आहे पीई रेशो. पीई रेशो म्हणजे हा एक भागाकार आहे प्राइस टू अर्निंग, बरोबर. प्राइस म्हणजे शेअर प्राइस डिवाइड बाय अर्निंग. अर्निंग म्हणजे प्रॉफिट. शेअर प्राइस डिवाइड बाय अर्निंग पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअर पाठीमागते त्यांचं प्रॉफिट. हा आहे पीई रेशो. त्याचा सिंपल अर्थ असा होतो म्हणजे आपण जी शेअर प्राइस समजा 100 रुपये शेअर प्राइस आहे, बरोबर, आणि त्यांचं अर्निंग, कंपनीचं अर्निंग प्रत्येक शेअर पाठीमागे ते किती कमवतात, 20 रुपये कमवतात. म्हणजे यांचा भागाकार किती आला, 5 रुपये. 5 आला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही 1 रुपया कमवण्यासाठी कंपनीला 5 रुपये पे करताय. जर पीई रेशो 5 आहे तर याचा अर्थ आहे की कंपनीला अर्निंग पर शेअर किती, 20 आहे. प्रत्येक शेअर पाठीमागं किती अर्न करते, 20 रुपये. आणि किंमत किती आहे, 100. 100 रुपये अर्न आहे तर 20 रुपयांनी त्याला भाग केलं 5. म्हणजे प्रत्येक 1 रुपया कमवण्यासाठी
तुम्हाला कंपनीला 5 रुपये द्यावं लागतं. त्याच्यामुळं जेवढं कमी पी रेशो असतो तेवढी कंपनी स्वस्त असं आपण म्हणतो. जेवढा जास्त पी तेवढी कंपनीची किंमत महाग असं आपण म्हणतो. आता पहिले कसं होतं, एक काही वर्षांपूर्वी म्हणजे 20-30 वर्षांपूर्वी, 10-20 वर्षांपूर्वी, की पी रेशो 15-20 असला म्हणजे कंपनी जी स्वस्त आहे, आपण तिथं इन्व्हेस्ट करू शकतो. आणि पी रेशो 20च्या पुढे असला म्हणजे कंपनी महाग आहे. पण आता काय झालंय, आता अवेअरनेस एवढा वाढलाय की सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी किंवा एज्युकेशन ह्या गोष्टींमुळं लोकांना आता कंपनीचं व्हॅल्युएशन करता येतं, कंपनीबद्दल माहिती असतं, कोणती कंपनी चांगली वाईट आहे, तर तिथं ते गुंतवणूक करत असतात. त्याच्यामुळे त्यांची शेअरची प्राइस वाढत जाते, त्याच्यामुळे त्यांचा पी पण वाढतो. त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या कंपन्यांचे पी रेशो असतात ना, हे खूप महाग असतात. म्हणजे 100, 150, 200 पण असतात. म्हणजे 150 पी रेशो म्हणजे आपण 1 रुपया कमवण्यासाठी 150 रुपये देतो, पण ते वर्थ पण असतं, कारण की कंपनीमध्ये तेवढी क्वालिटी आणि लोक देतात पण. लोक एवढं महाग महाग पी इंडस्ट्री म्हणजे पी असणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात. म्हणजे सिंपल अर्थ आहे पी रेशोचा, की आपण 1 रुपया कमवण्यासाठी कंपनीला किती रुपये देतो, पी रेशो. एकदम कॉमन रेशो हा जनरली सगळ्यात पहिले आज बघितला जातो. आता इथं याच्यामध्ये बघितला टीसीएसचा पी रेशो किती आहे, 22 रुपये. म्हणजे आपण 1 रुपया कमवला टीसीएसला 22 रुपये देतोय, तरी हा ठीकठाक कमी आहे. टाटा मोटर्सचा पी रेशो बघितला, हा सुद्धा कमीच असेल. आता हा स्टॉक पी हा 12 रुपये. टाटा मोटर्सचा पी पण कमी आहे. त्याच्यानंतर एचडीएफसी बँकचा पी रेशो बघितला 21 रुपये, हा पण कमी आहे. ठीक आहे. ॲक्सिस बँक सुद्धा कमी असं. सीजी पॉवर हे सेमी कंडक्टरचा एक व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यामुळे तो एवढा ओव्हर व्हॅल्यूड झालाय तो स्टॉक सेमी कंडक्टर सेक्टरमुळे. याचा पी बघा, सीजी पॉवरचा 125 रुपये पी आहे. म्हणजे कुठं 12-13 टाटा मोटर्स 10-20 मध्ये आणि हा 125. म्हणजे लोकांना ह्या कंपनीकडून खूप अपेक्षा आहे ग्रोथची, त्याच्यामुळे लोकांनी खूप इन्व्हेस्ट केले, खूप शेअर खरेदी केले, त्याच्यामुळे हा पी वाढलेला आहे. 125 पी झालाय. त्याच्यामुळं पी रेशो एवढा रिलायबल फॅक्टर नाही आहे मार्केटमध्ये एखादी कंपनी चेंज करण्यासाठी. पण पी रेशो माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिला रेशो. सेकंड आहे पी बी रेशो, प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. आता प्राइस तर तुम्हाला माहिती आहे, प्राइस म्हणजे शेअर प्राइस कंपनीची. बुक व्हॅल्यू म्हणजे काय असतं, बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीकडे जेवढे असेट्स आहेत, म्हणजे कंपनीचे जेवढे पण काही मालमत्ता आहे, कंपनीज आहेत, जमीन आहे, प्लांट्स आहेत, मशिनरी आहेत वगैरे, हे सगळ्यांची किंमत, बरोबर. आणि कंपनीचे जे लायबिलिटीज म्हणजे कंपनीचं देणं, कर्ज असेल, काही व्याज असेल, हे असेल, भानगडी असतील, ते सगळं देणं. तर ही कंपनीकडे असलेली पैसा आणि सगळं देणं, हे दिल्यानंतर जो कंपनीकडे उरतो त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. याचा अर्थ काय होतो, हे आलं बुक व्हॅल्यू. आता प्राइस टू बुक व्हॅल्यूचा जो रेशो असतो, प्राइस टू बुक व्हॅल्यूचा रेशो म्हणजे कंपनीची किंमत ही कंपनीच्या असेटच्या किती पट आहे. म्हणजे कंपनीकडे असणाऱ्या किमती, कंपनीकडे ऍक्च्युअल मध्ये किती पैसे आहेत आणि शेअर्सची प्राइस किती जास्त आहे, म्हणजे किती पट जास्त आहे शेअरची प्राइस. म्हणजे जेवढी प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो कमी, तेवढी कंपनी स्वस्त, तेवढा कंपनीचा जी शेअर्सची प्राइस आहे ती स्वस्त म्हणू शकतो. आणि जेवढे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो जास्त असतो, तेवढे ती कंपनीचा जो शेअर्सची प्राइस आहे ती महाग असं आपण म्हणू शकतो. बुक व्हॅल्यूचा अर्थ एवढा होतो, बुक व्हॅल्यूचा अर्थ हा असतो की समजा ती कंपनी जर विकली पूर्ण, त्या मालकाने जर ठरवलं, एखाद्या मालकाने कंपनी पूर्ण विकायची, त्यांनी पूर्ण विकली आणि जो पैसा आला आणि तुमचे काही शेअर्स त्या कंपनीमध्ये आहेत, तर समजा तुमचा 1 शेअर आहे, तर त्या 1 शेअर पाठीमागं तुम्हाला किती रुपये भेटतील, ती असती बुक व्हॅल्यू. मी तुम्हाला याच्यावर दाखवतो. याच्यावर बघा, आता टीसीएस परत एकदा क्लोज करतो मी. टीसीएसची ऍक्च्युअल प्राइस किती आहे, तुम्ही आता टीसीएस जर खरेदी करायला गेले, टीसीएसच्या एका शेअर्सची किंमत आहे 3108 रुपये, बरोबर. पण त्याची बुक व्हॅल्यू 262. किती मोठा डिफरन्स आहे बघा. म्हणजे टीसीएसने जर ठरवलं टाटाने
ही TCS पूर्ण विकून टाकायची आणि जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना पैसा परत करायचा. तर तुम्हाला फक्त ₹262 मिळतील. 3138 ही म्हणजे असं काही होणार नाही, टाटा काही TCS विकणार नाही, पण ही खरी त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे हा. त्याला TCS. आता रिलायन्स इंडस्ट्रीज बघा. रिलायन्स इंडस्ट्रीजचं सध्या ₹1396 व्हॅल्यू आहे शेअर प्राईसची आणि बुक व्हॅल्यू आहे ₹623. बरोबर. तरी ही जरा थोडीशी ठीक आहे, ₹623. पण बुक व्हॅल्यू जी असते ती सगळ्या सेक्टरसाठी सेम नसते. बुक व्हॅल्यू पहिले हे उदाहरण समजून घ्या. हे बघा, प्राइस पर शेअर, एखाद्या शेअरची किंमत ₹400 आणि बुक व्हॅल्यू समजा त्याची ₹200, म्हणजे कंपनीची शेअरची किंमत ₹400. समजा कंपनीचं मार्केट कॅप 400 करोड आहे आणि कंपनीकडं टोटल असेट 200 करोड आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आला, PB रेशो प्राइस डिवाइड बाय बुक हा 2 झाला. म्हणजे कंपनीची शेअर प्राइस जी आहे ना ही 2 पट आहे त्यांच्याकडे असणाऱ्या पैशापेक्षा. आता जर सिंपल आहे, पण प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो सगळीकडे सारखे नसते. आता बघा, इंडस्ट्रीज हे वेगवेगळे असतात. आता काही असतात कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज, म्हणजे पॉवर सेक्टर, सिमेंट सेक्टर, मशिनरी जे प्रोड्यूस करतात, ऑटोमोबाईल सेक्टर, ह्याच्यामध्ये खूप मोठा पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये पॉवर प्लांट उभारावं लागतात, जमिनी खराब, मशीन्स वगैरे खरेदी करावं लागतात. त्याच्यामुळे ते जो असेट जी असते ते असेटमध्ये खूप पैसा लागतो. मग त्यावेळेस काय होतं, आता हा रेशो एकदा बघा, हा रेशो काय होतो, त्यावेळेस ही बुक व्हॅल्यू खूप त्यांची जास्त वाढते. बुक व्हॅल्यू असेट जे असतात ते वाढल्यामुळे बुक व्हॅल्यू वाढते आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो कमी होतो. हा फार कमी होतो त्या केसमध्ये. आणि दुसरी केस असते IT इंडस्ट्रीज. IT इंडस्ट्रीजमध्ये कसं असतं, IT इंडस्ट्रीजमध्ये एवढे मोठे सेटअप नसतात, त्यांच्या पॉवर प्लांट नसतात, त्यांचे काही मोठे मोठे मशिनरी नसतात, बिझनेस युनिट नसतात. त्यांची एक बिल्डिंग असते मोठे फक्त, त्याच्यामध्ये एम्प्लॉईज, आणि त्याच्यातून ते जास्तीत जास्त रेव्हेन्यू कमवतात. म्हणजे त्यांचा जो कॉस्ट आहे, सेटअप कॉस्ट आहे, ही सेटअप कॉस्ट IT कंपनीची खूप कमी असते. ज्यावेळेस सेटअप कॉस्ट कमी झाली, असेट कमी झाले, तर ही बुक व्हॅल्यू त्यांची कमी झाली. बरोबर. ही बुक व्हॅल्यू कमी झाली तर ही जेव्हा व्हॅल्यू कमी होईल तेव्हा PB रेशो वाढतो. मग त्या केसमध्ये त्यांचा PB रेशो जास्त दिसतो. हे तुम्हाला इथं दाखवतो. आता हे बघा, TCSचं PB रेशो बघा. TCSचं PB रेशो कुठं आहे, ही बुक व्हॅल्यू झाली, प्राइस टू बुक व्हॅल्यू 11 आहे बघा. बरोबर. प्राइस टू बुक व्हॅल्यू 11, म्हणजे याचा अर्थ की TCS कडे असणाऱ्या असेट पेक्षा 11 पटीने जास्त आहे त्यांची शेअर्सची किंमत, 11 पटीने जास्त आहे. आता हे जर तुम्ही टाटा मोटर्सचं बघितलं की 11 100% कमी असेल. प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो फक्त 2 आहे बघा, 2.2. म्हणजे त्यांच्याकडे टाटा मोटर्सकडे एवढे मोठे मोठे प्लांट्स आहेत, मशिनरीज आहेत, सेटअप्स आहेत, जागा आहे वगैरे, त्याच्यामुळं त्यांची प्राइस टू बुक व्हॅल्यू कमी आहे. तर जनरली ह्या प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो जो असतो तो IT इंडस्ट्रीजमध्ये बघण्यात, म्हणजे तिथं तो नाही बघितला पाहिजे. जनरली ह्या ज्या कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत, टाटा मोटर्स किंवा त्याचे पियर्स कंपन्या तुम्ही पाहिजे, पियर्स म्हणजे त्या सेक्टरमध्ये काम करणार ते बघा. पियर्स कंपनीमध्ये मारुती सुझुकी वगैरे ह्या कंपन्यांचे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो जर बघितले तर इथं दिसत नाही. ठीक आहे, मारुती सुझुकीचा जर प्राइस टू तो सुद्धा कमी भेटेल तुम्हाला. प्राइस टू बुक व्हॅल्यू तो पण 5 आहे, म्हणजे कमीच आहे. म्हणजे ह्या इंडस्ट्रीज जे असतात त्यांचं प्राइस टू बुक व्हॅल्यू कमी असतं. बाकी तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो बघू शकता. तर बँकिंगमध्ये मी HDFC बँक बघितलं, HDFC बँक आणि त्याचे पियर्स सगळे आपण चेक करू. इथे बघा, HDFC बँकचा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो 2 आहे, ICICIचा 3 आहे, कोटक महिंद्राचा 2 आहे, ऍक्सिस बँकचा 3. तर अशा सेक्टरमध्ये बँकिंग सेक्टर किंवा जे कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर तुम्हाला सांगितले मी, पॉवर सेक्टर, सिमेंट, मशिनरी,
ऑटोमोबाईल वगैरे त्या सेक्टरमध्ये पीबी रेशो बघितला पाहिजे. बाकी IT इंडस्ट्रीजमध्ये पीबी रेशो बघून उपयोग नाही. हा झाला प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. नंतर प्राइस टू सेल्स रेशो. प्राइस टू सेल्स म्हणजे सिंपल आहे की कंपनीचं जे काही प्राइस आहे, मार्केट कॅपिटलायझेशन किंवा पर शेअर म्हणा, मार्केट कॅप डिवाइड बाय टोटल रेव्हेन्यू, किती रेव्हेन्यू जनरेट करते कंपनी. म्हणजे कंपनी त्यांच्या टोटल शेअर्सच्या प्राइस, म्हणजे त्या शेअर्सच्या प्राइसची तुलना आपण त्या सेल्सशी करतो. म्हणजे किती पटीने त्यांचा जो शेअर्सचा भाव आहे त्यांच्या सेल्सच्या तुलनेत किती पटीने जास्त आहे, म्हणजे किती पटीने तो शेअर्स महाग आहे हे दाखवतो. म्हणजे जेवढं कमी हा रेशो येईल प्राइस टू सेल्स रेशो, तेवढा ती कंपनी आपण स्वस्त म्हणू शकतो, आणि जेवढा हा रेशो जास्त आहे तेवढी ती महाग. इथं उदाहरण दिलंय, मार्केट कॅप समजा एखाद्या कंपनीचा 10,000 करोड आहे, सेल्स त्यांचा 5,000 करोड आहे, म्हणजे त्याचं प्राइस टू सेल्स आलं 2 पट. म्हणजे आपण प्रत्येक सेल्ससाठी त्यांना 2 रुपये देतो. 1 रुपया सेल्स करण्यासाठी आपण त्यांना 2 रुपये देतो. हा त्याचा सिंपल अर्थ आहे. म्हणजे प्राइस टू सेल्स रेशो जेवढा कमी असणार तेवढं चांगलं आहे. आता इथं तुम्हाला दाखवतो याच्यावर TCS प्राइस टू सेल्स रेशो 4.39. त्याच्यानंतर टाटा मोटर्स दाखवतो, प्राइस टू सेल्स रेशो 0.6 आहे, खूप कमी. म्हणजे याचा अर्थ काय, टाटा मोटर्स खूप ओव्हर व्हॅल्यूड आहे. प्राइस टू सेल्स रेशो बरोबर, टाटा मोटर्सची जी व्हॅल्यू आहे ती खूप ओव्हर व्हॅल्यूड आहे. प्राइस टू सेल्स रेशो हा मार्केट कॅपच्या तुलनेमध्ये हा जर कमी झाला तर प्राइस टू सेल्स रेशो वाढेल. बरोबर, म्हणजे नाही बरोबर आहे, हा कमी पाहिजे. उलटा प्राइस टू सेल्स रेशो जेवढा कमी तेवढी इंडस्ट्री चांगली. बरोबर, म्हणजे तो शेअर तेवढा स्वस्त आपण म्हणू शकतो. इथं पीई पण बघा, पीई 12 आहे त्याचा. त्याच्यानंतर HDFC बँकचा पण प्राइस टू सेल्स रेशो 4. ठीक आहे, आपण ठीकठाक आहे, तिला पण कमी म्हणता येईल. म्हणजे सेल्सच्या तुलनेत त्याची प्राइस 4 पटीने जास्त आहे. ठीक आहे, हा झाला प्राइस टू सेल्स रेशो. त्याच्यानंतर EV बाय EBITDA. EV बाय EBITDA काय असतं, आता EV असतं एंटरप्राइज व्हॅल्यू. मी तुम्हाला पहिले सांगितलं मार्केट कॅपिटलायझेशन. बरोबर, मार्केट कॅपिटलायझेशन आपण म्हणतो बाजारभाव आहे, पण ऍक्च्युली ती खरी किंमत नसते कंपनीची. खरी किंमत असते एखाद्या कंपनीची, खरी किंमत जर कोणाला विकत घ्यायची ती असते एंटरप्राइज व्हॅल्यू. एंटरप्राइज व्हॅल्यू कशी काढतात, त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन प्लस डेट म्हणजे कर्ज, वजा त्या कंपनीकडे असलेली कॅश. समजा मला आता एखादी कंपनी विकत घ्यायची, तर मी त्या कंपनीकडे गेलो तर ती कंपनी काय म्हणेल, ठीक आहे आमच्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन एवढं आहे, ठीक आहे, प्लस आमच्यावर जे कर्ज आहे ते पण तुम्हाला द्यावं लागेल. बरोबर, आणि जर त्या कंपनीकडे ते म्हटले की आमची कंपनी मार्केट कॅपिटलायझेशन समजा 5,000 करोड आहे, प्लस 100 करोड कर्ज आहे, म्हणजे 5,000 100 करोड आम्हाला द्यावं लागतील, तर ते म्हणतील की ठीक आहे आमच्याकडे आता जी कॅश आहे, आमच्याकडे 100 करोड रुपये कॅश पडून आहे, ती पण तुमचीच होणार आहे. मग ते 100 करोड मायनस होतील, म्हणजे मला टोटल किती द्यावं लागेल, टोटल 5,000 करोड द्यावं लागतील. म्हणजे कंपनीचा मार्केट कॅप आहे 5,100, पण कंपनीची एंटरप्राइज व्हॅल्यू 5,000 करोड. तर हा डिफरन्स असतो. तर हा डिफरन्स ऍक्च्युली चेक करायला पाहिजे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये घोळ होतात की मार्केट कॅप, कारण की काही कंपन्यांकडे मार्केट कॅपिटलायझेशन कमी असतं, पण त्यांच्याकडे जी काही कॅश असते, कॅपिटल रिझर्व्ह जे असतात ते खूप जास्त असतात. त्याच्यामुळे त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू आहे ना, एंटरप्राइज व्हॅल्यू खूप डिफरन्स असतो मार्केट कॅपिटलायझेशन आणि एंटरप्राइज व्हॅल्यूमध्ये. आता TCSचं आपण बघू, 1 बाय 1 बघू. आता TCSचं मार्केट कॅप किती आहे, 11,24,000 करोड. बरोबर, आणि त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू किती आहे, 11,18,000 करोड. याचा अर्थ त्यांच्यावरती, आता तुम्ही इथं डेट बघितलं, डेट आहे 9,000 करोड. 9,000 करोड, तर तुम्ही आपण जो फॉर्म्युला बघितला ते मार्केट कॅप प्लस डेट मायनस कॅश. आता मायनस कॅश इक्विव्हॅलंट त्यांच्याकडे किती, 15,000 करोड. म्हणजे ही मार्केट कॅप प्लस डेट, बरोबर,
ते 11,000 करोड आणि 9,000 म्हणजे 25,000 करोड जवळपास, 26,000 करोड. आणि 26,000 करोड मधून त्यांच्याकडे असलेली कॅश इंटरप्राइज 26,000 करोड आणि कॅश इक्विव्हॅलंट ते 11 आणि 9 20,000 करोड आणि 15,000 करोड. 20,000 करोड वजा 15 म्हणजे 5,000 करोड. पण एंटरप्राइज व्हॅल्यू ही चेंज आहे. तर याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या बॅलन्स शीट किंवा कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये जे काही कॅश त्यांची येणारी असते किंवा जाणारी असते त्याचे त्या व्हॅल्यू ॲड झाले असतील. पण जनरली ही मार्केट कॅपिटलायझेशन आणि एंटरप्राइज व्हॅल्यू ही कमी असते. बरोबर. दुसऱ्या इंडस्ट्रीजचं दाखवतो, सोमा पेपर्स. त्याच्यामध्ये आता याचं मार्केट कॅप ठीक आहे, याचं पण जवळपास सेम असेल कारण की यांच्यावरती कॅश इक्विव्हॅलंट जवळपास नाही आहेत आणि डेट पण जवळपास नाही. म्हणजे मार्केट कॅप आणि एंटरप्राइज व्हॅल्यू ही जवळजवळ सेम आहे त्यांची. नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचं बघा. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मार्केट कॅप 18,94,000 करोड, 18,94,000 करोड. पण त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू किती आहे? 21,61,000 करोड. म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू जास्त आहे त्यांची. बरोबर. एंटरप्राइज व्हॅल्यू जास्त आहे कारण की 3,00,000 करोडचं कर्ज आहे. म्हणजे मार्केट कॅप प्लस हे कर्ज ऍड केलं आणि वजा हे कॅश इक्विव्हॅलंट्स केले तर ही व्हॅल्यू येते. म्हणजे ऍक्च्युअल किंमत त्यांची ही मार्केट कॅप तर एवढं आहे पण त्यांच्यावर डेट असल्यामुळं ही 21,00,000 करोड हे त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू म्हणजे ही खरी त्यांची व्हॅल्यू झाली रिलायन्स इंडस्ट्रीजची. त्याच्यानंतर बघितलं ॲक्सिस बजाज फिन्सर्व बघू आपण. बजाज फिन्सर्वचं बघा, इथं 6,00,000 करोड दाखवते जवळपास मार्केट कॅप आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 9,00,000 करोड. कारण की त्यांच्याकडं हे 3,00,000 करोडचं कर्ज आहे. बरोबर. 3,00,000 करोडचं कर्ज आणि 13,000 करोडचं कॅश इक्विव्हॅलंट्स. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन मधून हे मायनस केल्यावर ही व्हॅल्यू भेटते. तर हा डिफरन्स आहे मार्केट कॅप आणि कॅश इक्विव्हॅलंट्स मध्ये. कधी पण इन्व्हेस्टमेंट करताना या दोन गोष्टींमध्ये डिफरन्स किती जास्त आहे ते चेक करायचं असतं. जर खूप जास्त डिफरन्स असला, कधी कधी असं पण होतं की मार्केट कॅप म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू जास्त आहे, मार्केट कॅप कमी आहे. त्याचं पण एक एक्झाम्पल होतं सध्या. आता इथं बघा, इथं मार्केट कॅपिटलायझेशन 30 करोड आहे. बरोबर. आणि त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू 8,400 करोड आहे. मायनसमध्ये 8,400 करोड मायनस 8,400 करोड मायनस. याचा अर्थ काय? मार्केट कॅप प्लस डेट तर नाहीये त्यांच्यावरती, वजा त्यांच्याकडे कॅश इक्विव्हॅलंट्स 8,400 करोडचे कॅश त्यांच्याकडे पडून आहे. बरोबर. म्हणजे एखाद्याला ती विकत घ्यायची असेल एखादी कंपनी, तो म्हणाल की मार्केट कॅप 30 करोडच आहे पण त्याला 8,400 करोड द्यावं लागतील ती कंपनी विकत घ्यायला, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी कॅश एवढे पडून आहेत. आता हे कॅश का पडून आहेत याचा रिसर्च करण्यासाठी पूर्ण स्टेटमेंट्स अनालिसिस वगैरे करावं लागतं. तर ऍक्च्युअली ही गोष्ट चांगली आहे पण याच्या पाठीमागं काही उलटे सुलटे रिझन्स पण असू शकतात, आहेत का नाहीत हे चेक करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात हे डिफरन्स आपल्याला कंपनीचे जे अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत किंवा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स ते रीड करता आले पाहिजे. तर रीड करता येण्यासाठी हे सगळे ऍक्च्युअली पहिले तुम्हाला पॅरामीटर्स माहिती पाहिजे, त्यांचा अर्थ काय होतो ते माहिती पाहिजे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. बरोबर. आता पुढचं ईव्ही बाय इबिडटा. इबिडटा म्हणजे काय? आता ईव्ही सांगितलं एंटरप्राइज व्हॅल्यू. इबिडटा म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन. म्हणजे त्यांचं प्रॉफिट आहे एक बरोबर प्रॉफिट, पण कधी त्यांचं व्याज, टॅक्स, डिप्रिसिएशन, अमोर्टायझेशन हे देण्याच्या अगोदर ते त्यांचं प्रॉफिट आहे. म्हणजे त्यांच्या एंटरप्राइजची व्हॅल्यू ला आपण त्यांच्या प्रॉफिटशी कम्पेअर करतोय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ कसा होतो की याचा एक साधा अर्थ की कंपनीकडे सध्या ऍक्च्युअल मध्ये कॅश किती आहे, किती पट आहे एंटरप्राइज व्हॅल्यूच्या, किती पट ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याकडे कॅश किती आहे. बरोबर. ईव्ही बाय इबिडटा हा रेशो सगळ्यात इम्पॉर्टंट रेशो आहे, नीट लक्षात घ्या. म्हणजे सध्या त्यांच्याकडे ऑपरेटिंग कॅश किती आहे, कंपनी चालवण्यासाठी कंपनीचा जो रोजचा खर्च असतो, रोजचा मेंटेनन्स आहे, रोजचं जे काही टर्नओव्हर म्हणजे रोजचा काही बिझनेस आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा रोजचे मंथली जे काही सॅलरी वगैरे द्यावं लागतात, तर
साठी जो ऑपरेटिंग कॅश म्हणतात त्याला, ही ऑपरेटिंग कॅश ती कंपनीकडे किती आहे चालवण्यासाठी, तर ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर EV बाय इबिडताने की कंपनीच्या व्हॅल्यूच्या म्हणजे कंपनीच्या व्हॅल्यूच्या किती पट आहे ऑपरेटिंग कॅश हे कळतं EV बाय इबिडता. तर हा जो डिफरन्स आहे EV बाय इबिडता हा जेवढा कमी असेल तेवढं जास्त आहे, म्हणजे तेवढी कंपनीची व्हॅल्यू स्वस्त. म्हणजे जेवढं तुमचं अर्निंग जास्त आहे जेवढं प्रॉफिट जास्त आहे, जेवढं प्रॉफिट जास्त होईल तेवढा हा रेशो कमी होईल, बरोबर ना. म्हणजे रेशोमध्ये कसं असतं, ज्यावेळेस ही व्हॅल्यू जास्त असते त्यावेळेस हा रेशो कमी होतो, कारण की हा भागाकार आहे. भागाकार केल्यावर ही व्हॅल्यू जास्त असेल तर हा भागाकार कमी. जेवढं प्रॉफिट जास्त तेवढा हा भागाकार कमी. त्याच्यामुळे जेवढा हा जो रेशो कमी असेल EV बाय इबिडता तेवढा तो स्टॉक चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण स्टॉक्सवर बघू. आता TCSचा किती आहे, TCSचा जो आहे EV इबिडता 15 आहे, बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे 15 पट ऑपरेटिंग कॅश आहे, बरोबर. सॉरी 15 पट नाही, 15 पट त्यांचे शेअर्सची किंमत जास्त आहे त्यांच्याकडे असणाऱ्या ऑपरेटिंग कॅशपेक्षा. त्यांच्या शेअर्सची किंमत 15 पटीने जास्त आहे, म्हणजे आणखीन कमी असली पाहिजे. टाटा मोटर्सचा चेक करू. टाटा मोटर्सचा कमी आहे, 5 पट आहे. म्हणजे टाटा मोटर्सची असणाऱ्या शेअर्सची किंमत त्यांच्याकडे असणाऱ्या ऑपरेटिंग जो कॅश आहे, जो त्यांचा रोजचा जो खर्च आहे टाटा मोटर्सचा, तो चालवण्यापेक्षा त्यांची शेअर्सची किंमत 5 पटीने जास्त आहे. तो त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. तर पुढचा आपला टॉपिक आहे, इथं खाली मी तुम्हाला उदाहरण दिले बघा. मार्केट कॅपिटलायझेशन एखाद्या कंपनीचा 8,000 करोड असेल आणि त्या कंपनीवरती 2,000 करोडचं कर्ज आहे आणि कॅश इक्विव्हॅलंट त्यांच्याकडे 1,000 रुपये पडून आहेत, तर हे EV त्यांचं एंटरप्राइज व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला की मार्केट कॅप प्लस डेट आणि मायनस त्यांच्याकडे कॅश इक्विव्हॅलंट्स. म्हणजे त्यांना ती पूर्ण कंपनी एखाद्याला खरेदी करायची असेल तर त्यांना 8,000 करोड नाही तर 9,000 करोड द्यावं लागतं, ठीक आहे. तर एंटरप्राइज व्हॅल्यू आणि डिवाइड बाय इबिडता, म्हणजे 9,000 करोड त्यांची एंटरप्राइज व्हॅल्यू झाली आणि समजा त्यांचा इबिडता जो आहे अर्निंग त्यांचं प्रॉफिट जे आहे ते 1,500 करोड आहे, म्हणजे त्याचं हा भागाकार आला 6 पट. म्हणजे कंपनीकडं असणारं कॅश त्यांच्या स्टॉकच्या मानाने, म्हणजे त्यांचा स्टॉक 6 पट जास्त आहे त्यांच्याकडे असणारा ऑपरेटिंग प्रॉफिटचा, मग तो कमीच आहे. ऑलरेडी तो 10 पेक्षा कमी असला पाहिजे EV बाय इबिडता. हा एक खूप महत्वाचा रेशो आहे, ठीक आहे. नंतर डिव्हिडंड यील्ड म्हणजे कंपनी जी असते दर वर्षाला त्यांना जर काही प्रॉफिट झाला तर त्या प्रॉफिट मधून पर शेअर पाठीमागं जो शेअर होल्डर असतो त्याला डिव्हिडंड डिक्लेअर करते. समजा त्यांचं शेअर्सची किंमत समजा 400 रुपये आणि त्यांनी डिक्लेअर केलं की प्रत्येक शेअर पाठीमागं तुम्हाला 20 रुपये भेटतील. म्हणजे त्यांची डिव्हिडंड यील्ड किती झाली की 400 डिवाइड बाय 20 ही त्यांची डिव्हिडंड यील्ड. आणि पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हटलं त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 5%. म्हणजे टाटा मोटर्स किंवा कोणती पण कंपनी त्यांनी डिव्हिडंड यील्ड किती दिली 5%. म्हणजे याच्यानुसार सुद्धा आपण कंपनीची शेअर्सची प्राइस किंवा ती कंपनी चांगली आहे का नाही हे बघण्यासाठी ती कंपनीची डिव्हिडंड यील्ड किती आहे ते सुद्धा आपण चेक करतो. तर इथं तुम्ही बघितलं, इथं बघा, इथं TCS आहे, TCSची डिव्हिडंड यील्ड 1.91% आहे. आणखी रिलायन्सची 0.39 आहे, कमी आहे. टाटा मोटर्सची 0.84 आहे, कमी आहे. ॲक्सिस बँक 0.09 खूपच कमी आहे. HDFC बँक 1% डिव्हिडंड यील्ड. म्हणजे हा फ्री कॅश आहे, म्हणजे कंपनी त्या गिफ्ट म्हणून त्यांचे शेअर होल्डर्सला देते प्रॉफिट मधून. हे तर ही डिव्हिडंड यील्ड जेवढी जास्त असेल तेवढं म्हणजे एक पॅसिव्ह इन्कम जनरेट होतो ते शेअर होल्डरचा, तो असं डिव्हिडंड यील्ड. आणि या शेवटचं आहे अर्निंग यील्ड म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं प्राइस टू PE रेशो. PE रेशो म्हणजे काय की 1 रुपया कमवण्यासाठी तुम्हाला कंपनीला किती रुपये द्यायचे. PE रेशो 25 असेल म्हणजे तुम्ही 25 रुपये देता 1 रुपया कमवण्यासाठी. पण अर्निंग यील्ड त्याचं उलट असतं. अर्निंग यील्ड असतं अर्निंग पर शेअर डिवाइड बाय शेअर प्राइस. मग ह्याचा अर्थ काय की कंपनी किती रुपये कमवते तुम्ही दिलेल्या पैशातून. म्हणजे 100 रुपये दिल्यानंतर कंपनी किती रुपये कमवते.
हा असतो अर्निंग यील्ड. हा या दोघांचा भागाकार करून तुम्ही जर त्याला 100 गुणलं, आता हे अर्निंग पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअर पाठीमागे कंपनी कमवते 20 रुपये आणि कंपनीची शेअरची किंमत आहे 200 रुपये. म्हणजे अर्निंग पर शेअर हे प्रत्येक 20 रुपये आणि शेअरची किंमत आहे 200 रुपये. यांचा भागाकार केला आणि गुणिले 100 केलं तर त्याची अर्निंग यील्ड येते. अर्निंग यील्ड म्हणजे त्याचं एक प्रकारचं तुम्ही हे म्हणू शकता इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले जसा इंटरेस्ट असतो तसा इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही 100 रुपये दिल्यानंतर कंपनी तुम्हाला किती इंटरेस्ट देते तर 10%. हे मग याची तुलना अर्निंग यील्ड पण आपण कंपन्यांचं बघितलं पाहिजे. अर्निंग यील्ड जर बघितलं तुम्ही, डिव्हिडंड यील्ड वगैरे, अर्निंग यील्डचा कॉलम नाही याच्यामध्ये, ठीक आहे. आता TCSचा अर्निंग यील्ड किती आहे? 5.93%. त्याच्यानंतर टाटा मोटरचं आहे 12%. चांगलं म्हणजे चांगलं अर्निंग यील्ड, दरवर्षी 12% रिटर्न्स वगैरे टाटा मोटर्स देतात. त्याच्यानंतर बजाज फिनसर्वचं आहे 5%. आता हे सगळ्या ब्ल्यू चिप कंपनीज दाखवते मी तुम्हाला, त्याच्यामुळे यांची अर्निंग यील्ड कमी आहे. तुम्ही जर मिड कॅप कंपनी जर बघितल्या ना, त्यांची अर्निंग यील्ड 10च्या प्रत्येक कंपनीचे 10ची पुढंच भेटतील तुम्हाला. आता हे रिलायन्स इंडस्ट्रीचे 6% अर्निंग यील्ड आहे. तर हा झाला अर्निंग यील्डचा. तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्युएशन रेशो आहे त्याचे सगळे पॉईंट्स बघितलेले आहेत. तर हा व्हिडिओ परत एकदा बघा, प्रॅक्टिस करा आणि जे screener.com वर मी तुम्हाला आता दाखवलंय तर त्याच्यावरती प्रत्येक कंपनीचे तुम्ही तिथं वॉचलिस्ट तयार करा. मी मागं स्क्रीनरचा एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये बघा वॉचलिस्ट कशी तयार करायची ते सगळं सांगितलंय. प्रत्येक कंपनीशी कम्पेअर करा आणि पेअर टू पेअर कंपॅरिझन. समजा TCS कंपनी एक IT कंपनीमध्ये जा, इथं पिअर्सवर क्लिक करा. पिअर्सवर तुम्हाला सगळे इथं म्हणजे पेअर कंपॅरिझन म्हणजे त्या इंडस्ट्री रिलेटेड दुसऱ्या कोणत्या इंडस्ट्री आहेत, TCS आहे, इन्फोसिस आहे, SCL टेक्नॉलॉजी, विप्रो, तर ह्या कंपन्यांचे PE रेशो किती आहेत, मार्केट कॅप किती आहे, डिव्हिडंड यील्ड काय आहे, सेल्स काय, हे सगळं तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की IT कंपन्यांमध्ये जनरली किती PE रेशो असतो, मार्केट कॅप कोणाचं जास्त आहे, कोणाचं कमी आहे, कोण सेक्टरचा लीडर आहे, डिव्हिडंड यील्ड कोण जास्त देत आहे. तर हे तुम्ही डेली बेसिसवर नाही पण वीकली वगैरे बेसिसवर एकदा हे चेक केलं पाहिजे. जसं जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर ह्या गोष्टी तुम्ही ती चेक करा. 2-3 वेळा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. आणि पाठीमागचे पण माझे जे व्हिडिओ आहेत स्क्रीनरचा एक व्हिडिओ बघा. आणि पुढं आपण जो पुढचे जे रेशोज आहेत, प्रॉफिटेबिलिटी रेशो, ग्रोथ रेशो, लिव्हरेज रेशो, हे रेशोज आपण चेक करू. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मेनली सबस्क्राईब करा जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर. धन्यवाद.